नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण 1965 ते 1985च्या दरम्यान सामना या चित्रपटातील एक गीत ऐकणार आहोत. हे गीत किंवा ही कविता लिहिली आहे आरती प्रभू यांनी. जीवनाचा अर्थ सांगणारं आणि वास्तव सांगणारं हे गीत आरती प्रभूंनी लिहिलं आहे. माणूस जन्माला येतो, जगतो आणि मरून जातो. जगणं हा प्रवास आहे, पण त्याचा अर्थ कुणाला कळत नाही आणि दिवसामागून दिवस आयुष्यातले संपून जातात. हे गीत बघा रवींद्र साठे यांनी गायलेलं आहे. अतिशय सुंदर अशी चाल किंवा संगीतबद्ध केलं आहे भास्कर चंदावरकर यांनी. या गाण्यात मुख्य म्हणजे सासवडला जाणारा जो दिवे घाट आहे तो दाखवलेला आहे. आता किती गर्दी झाली बघा तिथं. निळू फुल यांनी श्रीराम लागू यांचा उत्कृष्ट अभिनय या सिनेमात आहे आणि निर्माते होते माननीय रामदासजी फुटाणे आणि दिग्दर्शक होते जब्बार पटेल. जब्बार पटेलांचे अनेक सिनेमा अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहेत. नक्की पहा. गीतं पण खूप सुंदर सुंदर आहेत त्यांच्या सिनेमातली. म्हणजे आयुष्याचा अर्थ करून देणारं हे गीत आहे. तर ऐकूया. गीत म्हणजे तरी काय कविता आणि कविता म्हणजे तरी काय गीत. ऐकूया. मला काय एवढं छान म्हणता येईल का नाही माहिती नाही, पण मी प्रयत्न तर नक्की करणार आहे. ऐकूया. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून, कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून, जगतात येथे कोणी मनात कुजून, तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, दीप सारे जाती येथे विरून विझून, वृक्ष जाती अंधारात गोठून झडून, दीप सारे जाती येथे विरून विझून, वृक्ष जाती अंधारात गोठून झडून, जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून, म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी, अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी, देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी, हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. मंडळी, हे गीत आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.